परभणीत भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसला। वरपुडकर यांच्या कुटुंबातील 5 जण निवडणुकीला उभे होते, यातल्या 4घांचा पराभव झाला। या पराभवामुळे परभणीकरांनी घराणेशाहीला नाकारल्याची चर्चा आहे। वरपुडकर यांची मुलगी सोनल देशमुख या झरी जिल्हा परिषद गटातून मशाल चिन्हावर उभ्या होत्या। भाजपचे उमेदवार दिलीप देशमुखांनी त्यांचा पराभव केला। दुसरीकडे त्यांचे चिरंजीव समशेर वरपुडकर शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून उभे होते। या ठिकाणी मशाल या चिन्हावर उभे असलेल्या पांडुरंग खिल्लारे, समशेर वरपुडकर यांचा त्यांनी पराभव केला। सोबतच सुनबाई प्रेरणा वरपुडकर या दैठणा जिल्हा परिषद गटातून पराभूत झाल्या। तर लोहगाव जिल्हा परिषदेच्या गटात वरपुडकर यांचे 2 पुतणे उभे होते। त्यापैकी काँग्रेसच्या चिन्हावर उभे असलेले अजित वरपुडकर यांचाच फक्त विजय झाला। सातारा जिल्हा परिषदेच्या दरम्यान मंत्री जयकुमार गोरेंना 2 मोठा धक्के बसलेले आहेत। गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकुडवाड गटातून पराभव झाला, तर औंध गटातून गोरेंचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांचा 40 मतांनी पराभव झाला। या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली। सोलापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांच्या सूनबाई राणी पाटील विजयी झाल्यात। सुनेच्या विजयानंतर शहाजी बापूंना अश्रू अनावर झाले। त्यानंतर शहाजी बापू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। याआधी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही शहाजी बापू पाटलांना मोठं यश मिळालं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।